नम्र होऊनी अत्यंत चरण तुलावया धावत आणि फळामुळे समजता कपिशी आतिथ्य मांडिले गौरीपुत्र गजानन, अंजनीपुत्र हनुमंतराय, कौसल्यापुत्र प्रभू रामचंद्र आणि शरण एका जनार्दन. कथेचं अनुसंधान या ठिकाणी काय आहे? काळनिमी अनिच्छेनं राजा रावणाचं ऐकलं आणि हनुमंताला अडखाडी आणण्यासाठी येऊन बसलाय. हनुमंताला बघितलं महाराज, दृश्य दृष्ट आणि दर्शन बघणारा, दाखवणारा आणि दिसणारा याला दृष्ट दृष्ट आणि दर्शन म्हणतात महाराज. इथं त्रिपुटीची बोळवण झाली बरं का हनुमंतरायाची. कारण हनुमंताच्या अंतःकरणाच्या ठिकाणी रामच आहे आणि राम असल्या कारणानं दिसणारा साधू सुद्धा साधूच दिसला महाराज, राक्षस दिसलेला नाहीये. राक्षसाने विचार केला, राजा रावणाला सांगितलं होतं उगा रामायणामध्ये खंडोबाची यात्रा, खंडोबाचं कथन, भागवताचं कथन, महाभारताचं कथन केल्यावर ती जात राहत नाही. रामाचीच कथा सांगावं लागते तर ते वाढणार ऐकणार आहे, नाहीतर तुझ्या हाड कितल्या येणाऱ्या वड्यात नेऊन टाकल्याशिवाय राहत नाही. काय नाही, मी सावध होता, मला हुशार होता. हनुमंताला बघितलं आणि आतिथ्य करण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं महाराज. महाराज वानराला या ठिकाणी विनंती करू लागलं, बाबा अरे म्हणलं महान धन्य आहेस, तुझ्यासारखा महान मला आज भेटलेला आहे, माझं पुण्य आज फळाला आलं. अशा प्रकारे काळनिमी हनुमंतरायाला बोलू लागला, स्वामी अंगीकारावे फळमूळ प्राशन करावे शीतळ जळ मार्गे शिनले ती बहुळ स्वेद कल्लोळ चालिला. पाहुण्याचा आतिथ्य केल्याशिवाय पाहुणा घडीवर थांबत नाही महाराज. एखाद्याच्या घराला पाहुणा आला, ठेवून पिशवी जा म्हणजे जमल का हो? काय साधल का? साधतच नाही महाराज. हा अरे बाबा, हजारो कोस तू मला या ठिकाणी राहून आलेला आहेस, तुझे शरीर थकलं असेल, पाय दुखत असतील, अंग दुखत असेल आणि म्हणलं तुझे हात पाय मी दाबतो आणि चिंता करू नका. काळनिमी हनुमंतरायाला बोलू लागला, विसतोसी जैसा रामदूत वानर तनू गृहीत कोण कार्य त्वरित तुम्ही यथयन केले. बोलायला सुरुवात केलं महाराज. अरे तुझं शरीर तर वाढण्याचं दिसून आले, शरीर वाढणारच आहे आणि मुखावर राम आहे. अरे माझ्या अंतःकरणामध्ये जे होतं तेच तू आहेस. आज माझं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, ते माता विठ्ठले कृपा केली. अरे त्या रामाने कृपा केली आणि तुझ्यासारखा रामभक्त माझ्या दर्शनाला पाठवलं. धन्य धन्य आहे, तुझी काय सेवा करू? काळनिमी हनुमंतरायाला बोलू लागला, तू काय जाणसे मज भेटी झाली बहुत ऋषीची, त्याही सांगितले वार्तेसी ऐक तुझ पाशी सांगेन. हनुमंताला गोड 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 बोललं महाराज. हनुमंताचा विश्वास बसला बरं का. बसल्या बसल्या सांगायला चालू केलं, अरे हजारो ऋषी वर्य माझ्या जवळ येऊन गेले, परंतु रामाचं नाव एकाही भादाराने काढलं नाही. 3-4 वर्ष महाराज मी रामायण सांगू लागलो. राम कधी स्वप्नात आले हो? कुणाच्या आले माहिती तुमच्या? ऐकलं नाही. आमचे राजगुरू महाराज जवळपास 10 वर्ष रामायण इथं होता, शक्तीचा कार्यक्रम करतात. ऐकलं रामायण, पण स्वप्नात आले राम नाही, येतच नाही. माझ्या मात्र आलता राम.
लॉटरी लागली महाराज, 5 लाखाची. बायकोने म्हणली 5 लाखाची लॉटरी लागली, का करतो म्हणली. गप का तुला काहीच कळत नाही म्हणलं. आता 5 लाखाची लॉटरी लागल्या, एक 1-1 येत घेतो म्हणलं 3 लाखाची. तेव्हा किमती कमी होत्या महाराज. बायकोने म्हणली लय जोरात झालं म्हणली. हा, एक 1-1 आणलो महाराज, 2 लाख उरले. बायकोने म्हणली का करता, पैसा बघून माहितीच नाही की. गप गा म्हणलं 1 लाखाचा डिझेल सगळं होतंय. पाहुणे रावळे होते ते, आणि 1 लाखामधून तुला कमरपट्टा, बिल्ली, कानातलं, नाकातलं सगळंच घेतो म्हणलं. बाई खुश झाली महाराज, लय खुश झाली. मग आता बालाजीला जावा म्हणलो. बालाजीला गेलो महाराज. मी गाडी चालू लावलो. पोरग माझ्या जवळ आहे मांडीवर, आणि बायको मला खेटून बसल्या. कधी नाही ती गाडी घेतला नाही. बाया महाग बसती द्या, पुढं महाग बसती द्या. बायको पुढे झाली महाराज. पोरग मांडीवर, बायको कडला. हातात तिरी शिरशिरांचं घात लागलं. ब्रेक फेल झाला महाराज. फेल झाल्या पाय दाबून 3 चादर फाटले. बायकून उठली, बघितली, त्याला आणि का झाली की म्हणली 3 चादर फाडले. बायको शानी होती माय, विचार केली. हे दोघं बावळ बच्चे म्हणजे ही भाचा आहे माझा राम बेंडकाळे महाराज. ही दोघं कुठेही शक्य पडत फिरते ते रात्रंदिवस. मोटरसायकलवर जाते ते, ब्रेक फेलला झाला असेल म्हणून पाय हलविले. 4थं चादर घातली महाराज. बायको शानी राहावं परपंचात. संसाराचा गाडा हातात असताना दोन्ही चाकं बरोबर चालले पाहिजे, त्याला परपंच म्हणतात महाराज. बायको हुशार असल्या कारणानं ग बसली. मग एवढं आमचं स्वप्नात येते 4-5 वर्ष रामानं सांगला, पण राम कधी आला नाही. मग ह्या जातीच्या स्वप्नात येईल का नाही म्हणलं. राजा रामाला सांगितलं होतं, वानराला बघितलं तर राम कथा सांगायला सुरुवात केलं. काय सांगू लागला. राम लक्ष्मण बंधू दोघे, पित्र बचल्याशी निगती वेगे, प्रभुनिया मही स्वांगे वनावेगे. सांगितलं म्हणजे त्याच्या मुखावर या ठिकाणी ऐकलं. अयोध्यामध्ये राजा रामाचा जुगा असणारा राजा दशरथ, त्या दशरथाची आज्ञा शिरसावंत मानून राम आणि लक्ष्मण वनाच्या ठिकाणी आलेले होते. आणि पुढे काय झालं, कान उघड ठेवून ऐक म्हणू लागला. त्यांचा पुरुषार्थ अत्यधूत परिसतात कपीनाथ, आवडी उठली बहुता अनुचारित परिसावया. रामाचं नावच काढलं महाराज. राशी झाला काढल्या हनुमंतानं आपण डोळे झाकून ऐकून माहित तसं डोळे झाकणे मांडी पसरलं ऐकायला सुरुवात केली. कारण भगवंताचं काही ऐकायचं आहे. अरे जर अजन्म अशा प्रकारे जन्मभर रामाची सेवा केली, त्या हनुमंताला नुसतं रामाचं नाव ऐकल्या आनंद झाला ना, आपल्याला झोप आल्याशिवाय राहीना. झोप उडून गेली महाराज. हजारो मैल्या आलेला थकवा आलेला सुद्धा ते त्या ठिकाणी शांत झालं, आनंद झाला. आणि आनंदाच्या भारामध्ये माझा हनुमंतराय काय ऐकू लागला. स्वयंवरी भंगले हर कोदंडा, रावणाचे काळ तो झाडले भार्गवाचे गुळबंद, यश प्रचंड राम लक्ष्मण वनाच्या ठिकाणी आलं असताना अनेक ऋषीवर्याचं यज्ञ सामुग्री राक्षसानं निपात केला. अनेक राक्षसाचा यम सदनाला प्रभू रामचंद्रानं पाठवलं, पराक्रम केले. आणि असं करत म्हणलं त्या ठिकाणी जनक राजाची मुलगी, त्या जनकानं स्वयंवर ठेवलं सीतेचं. आणि त्या ठिकाणी राम लक्ष्मण आले. आणि त्याच वेळेस राजा रावण धनुष्यबाण उचलायला जाऊन त्याचं काळं तोंड झालं. धनुष्यबाण अंगावर घेऊन पडला. एवढी दुर्दशा अवस्था त्या राजा रावणाची झालेली होती. सीते समवेत दोघे जनावना निघाले आपण, मारुणी राक्षस दारुणे वाळी जाण. आणि अशा
झालेलं नाही महाराज. कैकेयीनं त्या ठिकाणी वनाच्या ठिकाणी पाठवायला लावलं. वर मागितलेले होते महाराज. काय त्या देवाला सुद्धा चुकले महाराज. आता सध्या युद्ध चालू आहे. जळगावचा जो काय पाटील महाराज लग्न होऊन 3 दिवस झालेला नव्हतं. सत्यनारायण आज दिवस निघाला होता. 10 वाजता सत्यनारायण होतं. 11 वाजता 9 वाजता फोन आला. बांद्रेवर लढायला यायचं आहे. बांद्रेवर लढायला यायचं आहे. सत्यनारायण ठेवला महाराज. अर्धांगीला सोडलं आणि सीमेवरती काल तो पाटील जळगावचा निघून गेला. काय माहिती आहे महाराज. तसं काही ना विवसी मनाच्या ठिकाणी सरली. महान मोठ्या घराण्यातली असणारी सीता माता आणि त्या सीता मातेला लग्न झाल्यानंतर 4 दिवस सुद्धा राहिलेले नाहीत. त्या रामाला आणि लक्ष्मणाला सीतेसहित वनाच्या ठिकाणी पाठवलं. अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी सांगू लागले. राजा सुग्रीवादिले वानर सैन्य आपैसे केले. ते वानर तनुज देखिले म्हणून पुसले उत्तर. अरे बाबा पुढे मारून क्रमाने करत असताना किष्किंधा नगरीला आलो आणि त्याच किष्किंधा नगरीचा राजा जो असणारा सुग्रीव त्या सुग्रीवाचं सकत्व त्या ठिकाणी झालं आणि आम्हाला त्या प्रभू रामचंद्राची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तोच तू रामाचा भक्त आहे. आज खरंच धन्य धन्य आज माझा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे. अशा प्रकारे बोलू लागला. स्वागत सोगा तुझा सनात करावे जरी देखसी अधिकार बोध जीवीचे बुज तुझ सांगो. खरं आता मी थोडं म्हणजे हजारो वर्षे म्हणून तपश्चर्या करून बसलो. खरंच मी होतो का डुप्लिकेट साधू होतो बरं का माय. परंतु ह्याला म्हणून हनुमंता वंदना. अरे खरं तर तू लहान आहेस माझ्यापेक्षा. तुझ्या पायात मी पडावं लागतंय. परंतु इथं उपराधी आहे म्हणला. कारण राम भक्ताला माझ्या सेवेसाठी पाठवलेलं आहे. परंतु मला आता काय वाटू लागलंय तुझ्या जवळ यावं, तुझं दर्शन घ्यावं आणि माझं जीवन पुनीत करावं असं उग म्हणलेलं माय. खरं नव्ह बरं का. बोला. वसंत पंचमी कुठली आमच्या येथील खरंच माय वसंत पंचाळी या रामभक्ताला अति आनंद झाला. आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 51 रुपयांनी प्रवचकाला 51 रुपयाची देणगी दिली. भगवंताला सदैव सुखी ठेवो असणारे हे सर्व रामकार्याला. आणि तसेच परमेश्वर चंद्रकांत माळी वडगाव सिद्धेश्वर. वा वा. खरंच म्हणलं कौतुक करावं बरं का माय. कारण आता इथं पैसे राहते अगोदर आले आमच्या महाराजांनी सगळ्याचे पैसे पार केले तरी सुद्धा जाऊन आणले काही की हातात. सिद्धेश्वर वडगावला सुद्धा माझी सेवा झाली आहे. आणि त्या महाराजांनी वाचकाला 111 रुपये प्रवचकाला 111 रुपयाची देणगी दिली. भगवंतांना सदैव सुखी ठेव हे राम कार्याला. आणि तसेच रामभक्त किसन दिनेंगे पाठवणाकर यांना सुद्धा अति आनंद वाटला. आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 25 आणि प्रवचकाला 25 रुपयाची देणगी दिली. भगवंतांना सदैव सुखी ठेव राम कार्याला. श्रीरामाची निज कथा तारसा मुखे ऐकता उल्हास झाला कधी कोणी सागरता वानरी. ज्याची आवड आहे ती जर कथा सांगितली तर कुणालाही आनंद वाटतोय. रामायणामध्ये ज्ञानेश्वरीचा विषय चालतंय का किंवा ज्ञानेश्वरी मध्ये रामायणाचं चालतंय का? चालत नाही. तसं काम आहे महाराज. अगदी उल्हास वाटला माझ्या हनुमंताला. काय नाही म्हणजे रामाचंच वर्णन केलं दुसऱ्याचं वाटलंच नाही. म्हणून हनुमंताला उल्हास वाटला. खरंच म्हणजे साधू आहे. आणि आता साधूचं दर्शन घ्यावं असा भाव माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये झाला. आमची जी काय असणारी सेवा खरंच आज राजगुरू महाराजांनी मला सांगितलं होतं तुमची आणि रमाकांत मुंडेची गाठ लावायची म्हणले. बघू म्हणले कोणाचा आवाज कसं करते. परंतु योगायोगाने आमचे गुरुवर्य कांत महाराज आले.
दोघांचं हुकलं. आता पुढे सेवा होईल न होईल ते मी सांगत नाही, परंतु गुरुवर्याची एक अपेक्षा झाली की महात्मा महाराज माझ्या संग पाहिजे, म्हणून सेवा करण्याचं या ठिकाणी मिळालं. आणि रमाकांत मुंडे यांना आनंद वाटला. आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 50 रुपये आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी दिली. भगवान त्यांना सदैव सुखी ठेव. 100 रुपये राम कार्याला. व तसेच गोपाळ भानुदास माळी, खरं काय राम भक्त आहे तुम्हाला, देणाराचे हात 1000 महाराज. त्या ठिकाणी भानुदास माळी, गोपाळ भानुदास माळी याही राम भक्ताला आनंद झाला आणि आपल्या घामातून कष्टातून प्रपंचातून काहीतरी रामकथेला लागावा हा उद्देश मनाच्या ठिकाणी धरून वाचकाला 25 रुपये आणि प्रवचकाला 25 रुपयाची देणगी दिली. भगवान त्यांना सदैव सुखी ठेव. राम कार्याला. बरं, श्रीरामासता जनस्थानी श्रावण कपट रूपे येऊनी शून्याश्रम दे कोणी श्रीराम पत्नी चोरी दे. अरे बाबा, पंचवटीच्या ठिकाणी सीता एकटी असलेलं पाहून लंकापती राजा रावण आला म्हणले आणि येऊन त्या सीतेला भीक वाढमाय म्हणून त्या सीतेचं अपहरण केलं. इतका दुष्ट दुराचारी राजा रावणानं केलेले बाबा. पुढची कथा ऐक म्हणून सांगू लागले. त्या सीतेच्या धावण्याचे श्रीराम निघे मारी आडवे होता राक्षसासी श्रीरामी त्याची मारी. खरंच महाराज आमचे गुरुवर्य कॅपॅसिटी नसताना सुद्धा खरं तर यांचं बायपास सर्जरी झालेली आहे, तरी सुद्धा राजगुरू महाराजच्या आग्रहास्तव या ठिकाणी येऊन सेवा करू लागले अगदी चढ स्वरामध्ये. खरंच धन्यता आहे बरं का महाराज. काहीतरी कृपा परमेश्वराची आहे म्हणून आज रामकथा या ठिकाणी आपल्याला यांच्या मुखातून ऐकायला मिळू लागलेली आहे. आणि असं असताना प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत असताना सीता 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 म्हणून अरण्याच्या ठिकाणी रडत, झाडाला मिठी मारत, वृक्षाला मिठी मारत, डोंगराला मिठी मारत येत असताना अनेक राक्षस माझ्या रामा समोर आले, युद्ध करू लागले. जेवढे राक्षस येतील तेवढ्याचा निपात माझ्या रामाने केलं. अशी गोड 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 कथा कहाणी मी सांगू लागला. वाळीने पिडून सुग्रीवासी हरिले स्त्री आणि राजासी रामी मारुणी त्यासी काय केलं माझ्या रामाला? वासी सापिले राज्य किष्किंधा नगरी राजधानी आहे महाराज. आणि त्या राजधानीचा जो असणारा राजा वाली होता, त्या वालीनं स्वतःच्या भावावर सुग्रीवावर अन्याय केला. सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून सुग्रीवाची बायको भागला. हे कळालं माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला. आणि सुग्रीवाचं कैवार घेऊन वाल्याचा जो काही वालीचा वध माझ्या प्रभू रामचंद्राने केलं. एवढा पराक्रमी माझा राम आहे म्हणून कथा सांगू लागले. या ठिकाणी रामचंद्र तुकाराम पांचाळ याही सद्भक्ताला अति आनंद झाला. मन भरभरून आलं बरं का. माय देणगी द्यावी अंतकरण उदार पाहिजे बरं का. खरंच यातील लोकांना मानलं पाहिजे. प्रत्येकानं दिलेलं आहे. अशा सद्भक्तांनी वाचकाला 25 आणि प्रवचकाला 25 रुपयाची देणगी दिली. भगवान त्यांना सदैव सुखी ठेव. राम कार्याला. सुग्रीव राजा महावीर सकळ वानरांचे भार झाले श्रीरामाचे किंकर बतोपकार भोनी. आणि अशा पद्धतीने महाराज सुग्रीवाचा कैवारी प्रभू रामचंद्र झाला. आणि सुग्रीवाच्या निमित्तानं अनेक वानर लोक म्हणून त्या रामाच्या चरणी लीन झाले, रामाचे भक्त झाले. आणि आमचा त्या ठिकाणी वानर लोकांचा उद्धार झाला. एवढा ब्रह्मांडाचा मालक कृपा या वानर लोकांवर केलेली आहे अशी कथा या ठिकाणी सांगू लागले. दोऱ्या पडल्या होती सख्या समुद्री शिळा बांधल्या देख लागतानी विषय लंका सम्मुखाय येते झाला. दोघांची जी असणारी मैत्री घट्ट झाली महाराज, सुग्रीवाची आणि राजा रामाची.
आणि त्या मैत्रीचं रूपांतर झालं, एकोपा झालं. कारण रामाची बायको रावणाला घेऊन गेलताना वाल्या सुग्रीवाची बायको वाल्यानं ठेवून घेतलं होतं. दोघांचंही कारण एकच होतं महाराज, म्हणून दोघं एक झाले आणि एक होऊन राजा रावणाला मारण्यासाठी अथांग सागरावर महाराज धोंडे तरले गेले महाराज. रामनामामुळे पाषाण तरलं गेलं. एवढं माझ्या रामाचं गुणगान आहे. कोण गाऊ लागलं? कारण मी सांगू लागला. युद्ध झाले घोरंदर, रावण प्रधानादी कुमार, मारिले सैन्य सुंदर, मारिले समग्र एक एक. ज्यावेळेस रणभूमीच्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली, काय सांगावं त्या रामाचा पराक्रम, काय सांगावं त्या लक्ष्मणाचा पराक्रम आणि काय सांगावं ते राजा सुग्रीवाचा पराक्रम. अरे राजा रावणाचे आगल्याचे मारले, बगल्याचे मारले, अरे लाडका अखिया कुमारा सहित मला इंद्रजिताला सुद्धा मारलं. एवढा पराक्रम रामाने केलं. परंतु पुढं काय झालं हे तुला सांगतो. युवराज विश्वनाथ बेलकुंडे, खरंच याही रामभक्ताला आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 51 रुपये, प्रवचकाला 51 रुपयाची देणगी दिली. भगवंतांना सदैव सुखी ठेव राम कार्याला. काशीनाथ भद्रे याही सद्भक्तांनी आनंद वाटला महाराज. कथा ये करू तन मन धन एकाग्र चित्त करून ऐकावं ते तेव्हा खिशातून पैसा निघतोय. ज्याच्या खिशातून पैसा निघत नाही त्याने राम कथा ऐकलं नाही हे आम्ही समजतो बरं का. आणि अशा राम भक्तांनी 25 रुपये वाचकाला आणि 25 रुपये प्रवचकाला दिले. भगवंतांना सदैव सुखी ठेव राम कार्याला हे 50 घ्या. व तसेच वडगावचे माळे मामा याही माळी मामाला आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये 25 रुपये वाचकाला 25 रुपये प्रवचकाला दिले. भगवंत सदैव सुखी ठेव राम कार्याला. तसेच भागवत दादाराव माळी पाटवदा, खरंच कौतुक करावं महाराज. उदार जातीत वर्ग या गावात खरंच मला आनंद वाटला. या सुद्धा रामभक्ताला आनंद झाला आणि खिशातून आपल्या घामातून कष्टातून प्रपंचातून महाराज कौतुक करावं वाचकाचे प्रवचकाचं. या हेतून वाचकाला 51 रुपये आणि प्रवचकाला 51 रुपयाची देणगी दिलेली आहे राम कार्याला. दुःखे खवळला रावण, एवढी ब्रह्मशक्ती अपार, हृदय संविताचे लक्ष्मण, शक्ती दारुण भेटली. सैनिक मारले गेले. लाडके लाडके लेकर सुद्धा यम सदनाला राम प्रभूनं पाठवलं. त्यावेळेस राजा रावणाच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली, क्रोधान्वित झाला आणि शेवटचा निर्वाणीचा बाण ब्रह्मशक्ती, ती ब्रह्मशक्ती माझ्या लक्ष्मणावर सोडली आणि ती शक्ती सुई 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 करत माझ्या लक्ष्मणाच्या हृदयास भेदली रे बाबा. एवढी कथा या ठिकाणी सांगू लागलेला आहे. बालाजी तात्याराव चौगुले पाठोदाकर, खरंच धन्य बर का. याही राम भक्ताला आनंद वाटला आणि आनंदाच्या भारामध्ये 25 रुपये वाचकाला आणि 25 रुपये प्रवचकाला दिले. भगवंतांना सदैव सुखी ठेव हे राम कार्याला. आणि या ठिकाणी अवनवाधानाने माझ्या हातून चूक झालेली होती. नाव या ठिकाणी पुकारलं गेलं नव्हतं. संदीपान माळी नितळी याही रामभक्तांनी 51 रुपयाची देणगी दिलेली होती. राम त्यांना सुखी ठेवो हे राम कार्याला. शक्ती भेदून हृदयाची निघून गेली भूमीची, अति विकळता सौमित्राची पडल्याची ती निचेष्टित. ब्रह्मशक्ती लक्ष्मणाच्या हृदयाला भेदली गेली. त्याने करून रक्ताच्या थरळ्यामध्ये मला लक्ष्मण मूर्छांगत पडला. अशी अवस्था, अशी दयनीय अवस्था राजा रावणाने केलेली होती म्हणून सांगू लागला. वाचवावया सौमित्राची निवळलो औषधीची, सूर्योदय पाऊदयाची मज त्वरेची जाणे
दिवस निघायला घेऊन गेल्यावर काय उपयोग आहे? हा नाही म्हणलं आता या ठिकाणी तुझी रामकथा ऐकत बसायचं मला वेळ नाही. रातभर रामकथा ऐकलं मान्य, पण माझ्या स्वामीचं कार्य राहिलं सगळंच या ठिकाणी विध्वंस होणार आहे. आज आता मला आज्ञा दे, मी रामाचा भक्त आहे, मला राम काय सगळं माहित आहे, मला ओली न्यायची आहे. अशा प्रकारे हनुमंतराय काळनिमीला बोलू लागलेला आहे. या ठिकाणी भुजंग सुरवसे पाठवदा यांनी वाचकाला 25 रुपयाची देणगी दिलेली आहे. भगवान त्यांना सदैव सुखी ठेव. वाचकाच्या बदल्यात मी त्यांचा पूर्ण आभारी आहे. बोला. सांगितले सकळ व्रताय तू तपस्ते जयती विख्यात जाणून माझे मनोरथ शीघ्र कार्यात साधावा. अशा प्रकारे हनुमंतराय काळनिमीला विनंती बरोबर बोलू करावा सर्वथा औषधीचा लागा समजताय भास्कर उद्या न येताय मज तत्वता जाणे असं. पर्वताच्या ठिकाणी मी औषधी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. मला औषधाची माहिती नाहीये. तू साधू आहे, दिसायला चांगला आहे, हजारो वर्षी तपस्या केलेला माणूस आहे, तू जरा मला माहिती सांगशील का? अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले. तव दर्शने मुडी भराय सुखानु सुखोटी माझा कपिंद्र करू पासी पाहुणे राय निरोप सत्वराय मज द्यावा. आणि आता म्हणलं बस झाले म्हणलं, कारण स्वामींचं कार्य अर्धवट जर राहिलं तर सर्वांचा नाश या ठिकाणी होणार आहे. मला आता आज्ञा द्या ऋषीवर या, आणि मला ओली घेऊन जाण्यासाठी औषधी घेऊन जाण्यासाठी आज्ञा द्या म्हणून हनुमंतराय डुप्लिकेट साधूला म्हणजे काळनिमीला बोलू लागला. सेवित सज्जन गृहीच्या उदक अंतर पुनीत होय दाख प्राप्त होय जरी अनादिक ब्रह्म सुख देख त्वा पादा. भाग्यात पाहिजे महाराज. खरंय का आता तुम्ही म्हणले महाराज इकडं बघा, सज्जनाचे अन्न बळ्याची मागून घ्यावं, बरोबर आहे का? अरे म्हणलं मी सज्जन साधू माझ्या जवळ आलाय, रातभर कथा ऐकून आलाय, आणि म्हणलं 2 घास जेवण कर, मला बी आनंद वाटल, तुला बी आनंद वाटल, आणि पुढचं कार्य तू कर. अशा प्रकारे काळनेमी हनुमंतरायाला बोलू लागले. सज्जनाच्या घरचे अन्न घ्यावे बळेची मागवण नाही तरी आपण जीवन तरी मागवा. हनुमंतापेक्षा हुशार जाता बरं का. हनुमंत बी ग उचलाले उग, त्याच्याजवळ साम दाम दंड भेद सगळंच आहे, परंतु दृष्ट दृश्य आणि दर्शन एकरूप झालेलं होतं. राम दिसत होतं त्याला. हनुमंताला काय दिसलं तर नुसतं रामच आहे. बघावं तिथं राम आहे, दुष्टाजवळ गेलं तर राम दिसत होतं. मग ही जात दुष्टाचीच होती का नाही? मग असं असणारा काळनिमी म्हणू लागला हनुमंता, अरे तुझ्या स्वामीचं कार्य करायचं मान्य आहे, परंतु मी सज्जन आहे. सज्जन कुणाला म्हणावं? ह्याला म्हणावं नाही माहिती. सज्जन स्वतःला म्हणून घेऊन आले. सज्जनाचं अन्न जरी नाही खाल्लात निदान पाणी तरी पे, अशा प्रकारची आज्ञा काळनिमी हनुमंताला देऊ लागला. ब्रह्मादिका सज्जन पावती दे काय हे घडले या प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करती. सज्जनाचं अन्न बळ्याची घ्यावं घ्यावे मागून, आणि त्याच्या जन्माचं सार्थकच नाही महाराज. आणि लाजत नाही जेवताना बरं का. आमचा रामभाऊ कधीच लाजत नाही, बिलकुल लाजत नाही महाराज. आणि ह्याला एक सवय, कुठेही रामायण सांगायला गेलो महाराज, त्याला काय करते, कोण तर 4 प्याला बोलवितलं अगोदर दावणी बघते. बळकळ जनावर खोट्या जर दिसल्या ह्याला दूध मागते महाराज, आणि खोट्या जर नसल्या काळा चहा घामते. मला खूनच गेले, दूध प्यायचं म्हणलं तर 2 चिमट्या घेते.
आणि जनावर नाही दिली ती एक चिमट्या घेते कारण काळा करणं त्यावर अशा ती जाती काढणी विजय महाराज. आणि असा काढणी म्हणून लागले महाराज. हे साधू म्हणलं हे भगवंता हे वानरा अरे रामाचा भक्त म्हणजे तू भगवंत आहे. तुझी सेवा करण्यासाठी माझं भाग्य झालेलं आहे. निदान अन्न नाही तर नाही पाणी तर प्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी हनुमंताला काळजी करू लागलेला आहे. तसेच दोंडीबा सोपान माळी रुई तालुका बार्शी. वा 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 बघा महाराज कुठून माणसं आलेत बघा. आणि या बार्शीकरानं त्यांच्या मनाला आनंद आला मन भरभरून आलं आणि अंतकरणाच्या ठिकाणी असा भाव रामानं निर्माण केला. वाचकाला आणि प्रवचकाला काही कधी द्यावं. रामानं बुद्धी घातले आपण काय देणारे नव महाराज. राम बुद्धी घातले की खिशात हात जाते. मग बुद्धी घालण्यासाठी भक्ती बी तेवढी करायला होते माय का उगा माझ्यासारखे येण्यात जमते बुद्धी सांगून निघून घ्या जमत नाही महाराज. त्याच दोंडीबा सोपान मणी रुई तालुका बार्शी या रामभक्ताला आनंद वाटला. वाचकाला 25 प्रवचकाला 25 रुपयाची देणगी दिली. भगवंत त्यांना सदैव सुखी ठेवो राम कार्याला. म्हणून घ्यावे फळ मुळासी हरिणी आलो राम कार्यासे न जाता स्वामी कार्य सिद्धीची सर्वता हरासी न हनुमंतराय बोलू लागले महाराज. हे महाराज तुम्ही साधा आहो हजारो वर्ष तपस्या केलं तुमच्या मंत्रावर अग्नी लागते मला बी कळवालंय. लय वाटते साधा माझ्या आयुष्यात असला साधू बघायला मिळाले परंतु स्वामीचं कार्य माझ्या हातून व्हायचंय. मग फळं मुळं सगळं आणून ठेवलं परंतु माझ्या स्वामीचं काम झाल्याशिवाय मी मुखात एक अन्नाचा कण घालणार नाही. अशा प्रकारे स्पष्ट हनुमंतराय काळनेमीला बोलू लागले. सांडून स्वामी कार्यार्थाय जो पुढे घालील उदर चिंताय महापापी स्वामीचं कार्य व्हायचं जाय वेगी माझ्या पदरात पाऊल पडणार आहे असा हनुमंतराय बोलू लागला. या लागे स्वामी कार्याला होता पूर्ण नकारी फामुळ भोजन तुझी आदरा लागी जाण उदक पान करीन. सांगितलं बाबा तू साधू आहे मान्य सज्जनाचं अन्न बळानं घ्यावं मागून परंतु आता माझ्या स्वामीचं कार्य आहे. तू म्हणतोय तू बोलला नाही रामकथा सांगितलाय रात्र वाया जाजे म्हणून तू सांगितल्याप्रमाणे निदान पाणी तर पितो हनुमंत आश्वासन दिलेलं आहे. आई कोणी कपीच्या वचनाशी राक्षस सुटावला मानसी आयाशी पावील मृत्यूची सरोवर उदकाशी प्राशित आहे शानीशे मावणी पूर्ण बोले कपीची वचन स्वामी करणे होता आपण करू नये. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र ते तिथे निर पान करिता अल्पमात्र ओचिनी समग्र देखसी हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी मानले त्याची या वचनाशी निज मानसी कपी नाते साधू वचने विकल्प करी तो निर्महाचारी याचना पावे तो संसारीच्या राजर्याती निंद ऐसा निश्चय करून पूर्ण मानुनी ऋषीचे वचन माझ्या दृष्टी सरोवर हनुमंताने विचार केला साधूचं कार्य करायचंय साधूचं बी वचन उल्लंघन करायचं नाही. साधूला सांगितलं पाणी प्यायचंय मग त्यावेळेस महाराज पाणी पितो म्हणल्या साधूला आनंद वाटला मनातून आनंद झाला कारण आता ह्यानं गुळानं मरतय ईक घालायची गरज नाही. आनंद काळनेमीला झाला आणि काळनेमीची आज्ञा घेऊन सरोवराच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी मला हनुमंतराय गेलेला आहे. उदक पान हनुमंत कराव्या उदकात रिगताची पायी त्यात पायी त्वरित धरेला ब्रह्मशापे सगळ हनुमान धरेला दक्षिणे पायी एरुणी जळावील पायी भय नाही कोणाचे स्वभावे निजळावील त्यावर श्रीरामाचा किंकर धनुष्य काळचक्र ग्रह किंकर काय दापडे करून श्रीराम नामे भूतकार पायी असुर कडे पावली वगैरे दिवेचे लादले कपडे करोणी सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरतात कधी काळात हनुमानाच्या शाप निर्मुक्त दंडक सुतो झाला शाप राक्षस होतो पळला तो अंगद माथा पाहणी तला तत्काळ केला निवृत्त त्याचे शाप नारदाशी 2 मुहूर्त शिराला राशी होत केवर आहे वर्षानुवर्षे सत्संगाशी शापन बाधे गळतर गाही आदेश मारला आमच्या राजगुरू महाराजांनी आज्ञा दिली कागरे झाडी सुद्धा भागाचं तुझ्याने लागता कपीचे नकरा नखाग्र शापे आशाने
झाली काय एवढं सुंदर गगनासोबत उसळली अंधारीच्या गगना अंधारी राहुणी बोलत सुंदरी विजयी होई केसरी निरंतरी राम परंतु शाप घातला का हो दक्षानं शाप ब्रह्म या ठिकाणी नारदाला दिला. ज्या सत्संगाच्या ठिकाणी गेल्यानंतर कोणालाही शाप बाधत नाही अशा प्रकारची अवस्था माझ्या हनुमंताची झाली आणि हनुमंतानं त्या अप्सरेचा उद्धार केलेला आहे. धन्यवाद महाराज. आदरणीय कांत सर, शिवाजी गावकरे महाराज, रमाकांतजी मुंडे, राम महाराज बेडकाळे आणि आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे गान सम्राज्ञी मंथनताई बीड यांचं आगमन झालंय. याच्यानंतर एक विनंती आहे, वाचक म्हणून कानसरच राहतील आणि सांगण्यासाठी आमचे मारुती महाराजांचं गाव जे पंचक्रोशीमध्ये ज्या मारुती महाराजांची कीर्ती देशभराम आहे, या गावातलेच मारुती महाराजांचे आवडते शिष्य आदरणीय आमचे पद्माकर महाराज शिंदे हे सांगण्यासाठी येतील. त्यांनी लवकरात लवकर यायची कृपा करावी. आणि दुसरी एक सूचना आहे, जे सांगणार वाचणार प्रत्येकाला सेवा मिळेल, त्याच्यामुळे असं काय समजू नका आम्हाला सेवा देतात का नाही, आमचं नाव जाहिरातीत नाही असं काय समजू नका.